नमस्कार. आज 16 जानेवारी शरदचंद्र चटर्जींचा स्मृतिदिन आहे. म्हणून माझ्या त्यांच्याविषयीच्या भावना आपल्या समोर मांडाव्या असं वाटलं आणि त्यामध्ये आपण सहभागी झालात याबद्दल मी सर्वांचे आधीच आभार मानते. ही जी स्लाईड आहे ही पूर्वी शासनानं केलेल्या एका स्मृतिदिनाच्या सोहळ्याची आहे. शासनाला सुद्धा शरदचंद्रांची वेळोवेळी दखल घ्यावी लागलेली आहे. मी त्यांना श्रेष्ठ आणि द्रष्टा कादंबरीकार असं म्हटलंय. बहुधा माझ्या विवेचनामधून ते स्पष्ट व्हावं आणि आपल्याला पटतंय का पहा. या शरदचंद्रांचं चरित्र सुरुवातीला जर पाहायचं झालं तर त्यासाठी आपल्याला विष्णू प्रभाकर या लेखकाचं आवारा मसीहा हे पुस्तक वाचणं उपयोगी ठरेल. हिंदीमध्ये आहे ते, पण त्याचा मराठी अनुवाद, चांगला अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केलेला आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशननं तो काढलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्या चरित्राविषयी बरीचशी माहिती मिळते आणि ती त्यांचं साहित्य समजून घेताना उपयोगी पडते. नेहमीच साहित्यकाच्या बाबतीत असं घडतं असं नाही. काही वेळा घडतं की त्याचं जीवन आणि त्याचं साहित्य समांतरपणानं चालू असतं. म्हणजे एकाचं प्रतिबिंब दुसऱ्या प्रवाहामध्ये दिसू शकतं. तर तसं शरदचंद्रांच्या बाबतीत आहे. हे जे म्हटलंय, मेरा हर शेर है अख्तर मेरी जिंदा तस्वीर, देखने वालों ने हर लफ्ज में देखा है मुझे. तर शरदचंद्र असं म्हणू शकतील, कारण त्यांचं सर्व लेखन हे त्यांच्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. आणि ते चरित्र आपण वाचायला लागलो की आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू दिसतात. आता ते स्त्रीवादी कसे आहेत हे दोन प्रकारे पाहता येतं. एक म्हणजे त्यांनी जीवनामध्ये सुद्धा स्त्रियांशी वागताना स्त्रीवादानुसार वागणूक दिली आणि त्यांच्या साहित्यामध्ये दिसतो तो स्त्रीवाद आपण पाहणारच आहोत. ते देशभक्त होते याला साक्ष दुसरं कोणी नाही, सुभाषचंद्र बोस यांची साक्ष काढता येईल. देशबंधू चित्तरंजन दास म्हणजे आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामधले जे अग्रणी होते त्यांना शरदचंद्रांनी साथ दिलेली होती. ते संगीतज्ञ होते, गायचे आणि संगीताच्या अनेक पैलूंचं ज्ञान त्यांना होतं. शिवाय ते चित्रकार होते. म्हणजे अष्टपैलू असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मग हे कसं काय शीर्षक आवारा मसीहा? आवारा हे त्यांच्या जीवनातलं एक दृश्य असं आपण म्हणू, दृश्य पैलू होता. कारण हा माणूस लहानपणापासूनच आई वडील नसल्यामुळं वाढला आत्याबाईंच्याकडे आणि तिथं स्वतःच्या मर्जीप्रमाणे फिरत राहिला, भटकत राहिला. या अर्थानं त्यांना आवारा म्हटलेलं आहे. पण पुढचं जे मसीहा आहे, प्रेषित, ते फार महत्वाचं आहे. जरी आवारा असले तरी ते मसीहा होते हे त्यांच्या जीवनात आणि साहित्यात सुद्धा दिसतं. कादंबरीला योगदान मराठीमधल्या यासाठी एकच आपण पुरावा पाहू शकतो. नरहर कुरुंदकर विद्वान, अष्टपैलू विद्वान आणि परखड साक्षेपी समीक्षक, त्यांनी मराठी कादंबरीवर धार आणि काठ असं पुस्तक लिहिलं आणि मराठी कादंबरीचा आढावा घेताना त्यांनी शरदचंद्रांच्या कादंबऱ्यांच्यावर एक पूर्ण प्रकरण लिहिलं. एवढं पुरेसं आहे. मराठी कादंबरीचा आढावा घेताना शरदचंद्रांची कादंबरी का लागते? कारण शरदचंद्रांच्या कादंबऱ्या मराठीत आल्या
मामा वरेरकर, V.C. गुर्जर वगैरेंच्या कृपेनं आणि त्यामुळं मराठी कादंबरीला फार मोठं पोषण मिळालं आणि म्हणून मराठी कादंबरीला शरदचंद्रांचं मोठं योगदान आहे. या माणसानं जरी शालेय शिक्षणामध्ये फार रस घेतला नसला तरी मानसशास्त्राचा अभ्यास केला होता आणि हा 2 प्रकारे म्हणू शकतो आपण. एक म्हणजे थिओरेटिकल सिद्धांत आणि दुसरं व्यक्तीचं मानसशास्त्र बघून त्याप्रमाणे तिला वागवणं आणि तिसरं म्हणजे साहित्यात कॅरेक्टर व्यक्तिरेखा निर्माण करताना मानसशास्त्र जाणून त्याप्रमाणे ती व्यक्तिरेखा उभी करणं. अशा सर्व प्रकारांनी त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला होता. आणि शिवाय प्रखर बुद्धिमत्ता असल्यामुळं वेद, उपनिषद, पौर्वात्य पाश्चात्य तत्वज्ञान, तर्कशास्त्र, शरीरशास्त्र, प्राणीशास्त्र, इतिहास, सांख्य सर्वांचा अभ्यास केला होता. आणि त्यातल्या शरीरशास्त्राचा अभ्यास त्यांनी का केला तर ते एके ठिकाणी म्हणतात की चित्रकाराला शरीरशास्त्र माहिती पाहिजे. अर्थात हे आपल्याला मायकेल एंजेलोच्या वगैरे चरित्रातून दिसतंच. तसाच अभ्यास शरदचंद्रांनी केलेला होता. म्हणजे आपल्याला दिसतंय की अत्यंत समृद्ध अष्टपैलू अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व होतं. फक्त ज्याला आपण चाकोरी म्हणतो त्या चाकोरीतून ते जीवन गेलं नाही. नेहमीच सर्वांचं जातं असं नाही, शरदचंद्रांचं गेलं नाही एवढं मात्र खरं. शरदचंद्रांच्या जोडीला त्यांच्या हयातीत बंगालीमध्ये रवींद्रनाथ टागोर होते आणि टागोर आणि शरदचंद्र यांना बंगाली साहित्यातलं रविचंद्र असं म्हटलं जातं. आणि हे सांगण्यासाठी काही कसल्या पुराव्याची गरज नाही. मग या दोघांच्या मधलं नातं काय होतं तर शरदचंद्र रवींद्रांना आपले गुरु मानत होते. आता एक गोष्ट अशी आहे की प्रतिभावंत एकमेकांच्या प्रतिभा जाणतात. त्यांच्यामध्ये सहसा मत्सर वगैरे असं काही असत नाही. पण जरा वाचकच कधी कधी चावटपणा करतात. म्हणजे मग ते रवींद्रांना जाऊन सांगणार की ते शरदचंद्रांचं हल्ली काय बरोबर लिहित नाहीत किंवा शरदचंद्रांच्याकडं ते रवींद्रांचं फार सौंदर्यवादी होतंय. अशा प्रकारे जे कोणी वाचक असतात त्यांना कशी उत्तरं द्यायची हे शरदचंद्रांना चांगलं माहिती होतं. एक उदाहरण घ्यायचं तर एकदा शरदचंद्रांच्याकडे एक वाचक येऊन म्हणाला की ते रवींद्रांचं फार सौंदर्यवादी आणि जरा आभासात्मक होतंय, ते काही समजत नाही. तेव्हा शरदचंद्रांनी सांगितलं, मी तुमच्यासाठी लिहितो, ते माझ्यासाठी लिहितात. किंवा कधी कधी शरदचंद्रांची खूपच स्तुती करायला एखादा तरुण यायचा, तुमच्या कथा बंगालीमधले सर्वश्रेष्ठ आहेत बघा. तेव्हा शरदचंद्र म्हणायचे, ठीक आहे, अजून जरा वाचन करा, रवींद्रांच्या कथाही वाचा, म्हणजे तुमचं वाचन वाढेल, आणखी समजेल तुम्हाला. तर असं या दोघातलं नातं होतं. अर्थात मतभेद नव्हते असं नाही. काही वेळा मतभेद झाले, ते त्यांच्या पत्रव्यवहारातून व्यक्त होत होते, पण तरी सुद्धा दोघांचं स्नेहबंधन ते मात्र अतूट होतं. शरदचंद्र एक प्रकारे भाग्यवान होते. त्यांच्या हयातीतच त्यांना असामान्य अशी लोकप्रियता लाभली. अर्थात ही निरपवाद नव्हती. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते आवारा होते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण इम्पल्सिव्ह म्हणतो. म्हणजे मनात आलं की ते करून टाकायचं, त्यासाठी फार विचार करायचा नाही. आणि दुसरं, एका जागी फार काळ त्यांना बहुधा मानवत नसावं. त्यांची जी श्रीकांत कादंबरी आहे त्या कादंबरीमधला श्रीकांत हे त्यांचंच प्रतिबिंब आहे. आणि शिवाय आपल्या मनाप्रमाणे वागायचं म्हटल्यावर समाजाची काय फार पर्वा केली नाही तरी चालेल अशी एक धारणा अनेक प्रतिभावंतांची असते. पाश्चात्य साहित्यामध्ये आपल्याला असे खूप सापडतात. आपल्याकडं फार जरी नसले तरी शरदचंद्र त्या प्रकारचे होते. कारण
त्यांच्या चरित्रामधून दिसतं की त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती अफवांचं जाळं होतं. खरं म्हणजे ते मसीहा होते, प्राण्यांच्या पासून माणसांच्या पर्यंत सर्वांना मदत करायचे. पण तरी सुद्धा वेगवेगळ्या अफवा जेव्हा उठायच्या तेव्हा ते काय त्या अफवांचं निराकरण करण्याच्या भानगडीतच पडायचे नाही. कोणीतरी जर सांगितलं, अहो काय ते अमुक तुमच्याविषयी आक्षेप घेतायत, तर ते म्हणायचे, खोटा आहे ना आक्षेप? मग ते सिद्ध करायला मी कशाला पाहिजे? आपोआप सिद्ध होईल." इतके थोडेसे ते बेफिकीर होते आणि त्यामुळं आपल्याला त्यांच्याविषयीच्या खूप अफवा हवेत त्यावेळच्या पसरलेल्या अशा दिसतील. पण त्याच्या जोडीला किंबहुना त्यावर वर्ताण करणारी असामान्य लोकप्रियता त्यांना लाभलेली होती. काही कोटेशन्स बघू आपण. या कुरूप यांनी म्हटलंय, की "शरदचंद्राज नेम इज चेरिश्ड ॲज डिअरली ॲज द नेम्स ऑफ एमिनंट मल्याळम नॉव्हेलिस्ट्स." केरळचे ते. मल्याळीमध्ये श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून पुन्हा शरदचंद्र. His name has been a household word. Sharat was a writer in Bengali, but where is that Indian language in which he did not become the most popular when he reached it? आणि हे मराठीच्या बाबतीतही आपण पाहतो. मराठीमध्ये सुद्धा त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. सुभाषचंद्र बोसांनी शरदचंद्र गेल्यानंतर म्हटलं होतं, "ही वॉज ग्रेट ॲज अ रायटर, ग्रेटर ॲज अ पॅट्रियट. हिज डेथ इज अ बिग लॉस फॉर काँग्रेस." त्यांच्या देशभक्तीचा हा पैलू. ते सक्रिय होते स्वातंत्र्य लढ्यामध्ये. रोमारोला ज्याला नोबेल प्राइज मिळालं होतं, त्याच्या दृष्टीनं श्रीकांत ही अत्यंत आवडती कादंबरी होती. मराठीमध्ये सरोजिनी वैद्यांनी 2 मोठे लेख लिहिलेले आहेत. देवदास आणि शरद बाबू आणि शेषप्रश्नवर तर त्याहून मोठा लेख त्यांनी लिहिलेला आहे. नरहर कुरुंदकरांनी आता म्हटल्याप्रमाणे शरद बाबूंना महान म्हटलंय. आता महान शब्द हल्ली जरा सैलपणे वापरला जातो, स्वस्त झालाय. पण कुरुंदकर असे सैलपणे विशेषण वापरणाऱ्यातले समीक्षक नव्हते आणि तरी ते म्हणतात एक महान कादंबरीकार. शरद बाबूंची कादंबरी म्हणजे शरदातील वद्य अष्टमीचं चांदणं मला शरद साहित्य विश्लेषणातीत वाटतं असं ते म्हणतात. धार आणि काठ मधल्या लेखातलं हे उद्धरण आहे. माणसाचं माणूसपण हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू असंही त्यांनी म्हटलंय. अर्थात या लोकप्रियतेमुळं त्यांना फार मोठे सन्मान मिळाले. त्यांचे चाहते वाचक यादी पाहिल्यावर आपली छाती दडपून जाईल. महात्मा गांधीजींनी महादेवभाई देसाईनं सांगितलं होतं, त्यांच्या आणखी कादंबऱ्या तुम्ही गुजरातीत आणा. रवींद्रनाथ टागोरांच्या विषयी आपण पाहिलंच. देशबंधू दास हे शरदचंद्रांचे जिवलग मित्र होते. म्हणजे झालं होतं असं की त्यांना मदत करायला म्हणून शरदचंद्र राजकारणात काँग्रेसमध्ये वगैरे सदस्य झाले होते. पण आपल्याला माहिती आहे राजकारण हे संवेदनशील माणसांचं क्षेत्र नव्हे असं देशबंधूंनी त्यांना सांगितलं आणि सांगितलं, नका तुम्ही इथे येऊ, तुम्ही कलावंत आहात, कलेच्या क्षेत्रात राहा. आणि म्हणून ते सक्रिय असे राहिले नाहीत. पण तरी सुद्धा त्यांची देशभक्ती आणि प्रयत्न चालूच होते. महायोगी अरविंद आपल्याला माहिती आहे त्यांची महान योग्यता. त्यांना शरदचंद्रांच्या साहित्याविषयी प्रेम होतं. M.N. रॉय मानवेंद्रनाथ त्यांनी शरदचंद्रांच्या कादंबऱ्यांचं कौतुक केलेलं होतं. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजी, इटालियन, फ्रेंच, लॅटिन अशा अनेक युरोपियन भाषांच्या मध्ये त्यांच्या कादंबऱ्यांचे अनुवाद झाले. त्या काळात लंडनमध्ये टाइम्समध्ये साहित्यिक पुरवणी लिटररी सप्लिमेंटमध्ये त्यांची दखल घेतली गेली होती आणि त्यांची तुलना मोपासाशी केली होती. मोपासा फ्रेंचमधला आपल्याला माहिती आहे, अतिशय प्रख्यात असा कथाकार, ज्याची द नेकलेस ही कथा आपण वाचलेली असते सगळ्यांनी. आणि एकदा असं ठरलं होतं की शरदचंद्रांचा लंडनमध्ये सत्कार करायचा आणि त्या समितीमध्ये काय नावं आहेत पहा, ऑल्डस हक्सले, बर्नार्ड शॉ, H.G. वेल्स, म्हणजे आपल्या
इंग्रजी साहित्यातले दिग्गज त्यांची समिती नेमण्याच्या बेतात होते, पण शरदचंद्रांनी आपली प्रकृती बरी नाही असं सांगून ते निमंत्रण नाकारलं. आता प्रकृती का स्वभाव प्रकृती कोण जाणे, पण शरदचंद्र तिकडे गेले नाहीत. पण या नावांच्या वरून आपल्या लक्षात येतं की केवढा मोठा चाहता वर्ग त्यांना लाभलेला होता. का बरं असं असावं? तर आपल्याला त्यांच्या साहित्यात त्याची कारणं दिसतील. त्यांचं घर अजून व्यवस्थित ठेवलेलं आहे. ते साधंच आहे, काही इमला नाहीये. आता शरदचंद्रांच्या साहित्याचा विचार करण्यासाठी आपण थोडासा भूतकाळ, काळ पाहायला पाहिजे. त्यांचा काळ म्हणजे 19व्या शतकाचा उत्तरार्ध आणि 20व्या शतकाचा पूर्वार्ध. कशी होती त्यावेळच्या भारताची सामाजिक स्थिती? तर राजकीयदृष्ट्या पारतंत्र्य होतं. ते अर्थातच सगळ्या समाजाला काचतच होतं. पण समाजाची एक जी धारणा किंवा जो स्वभाव म्हणून होता तो काय होता? सर्वसाधारण, 100% नसेल. तर आचार विचार म्हणजे सगळे पंचांगावर अवलंबून. श्रीकांतमध्ये त्यांनी असं म्हटलंय, आत्याबाई बाहेर आल्या आणि त्यांनी विचारलं, "अरे सतीश, जरा पंचांग बघ, आज वांग खाल्लं तर चालेल का?" यावरून लक्षात येईल की काय प्रकारचे आचार विचार असतील. धार्मिक निष्ठा म्हणजे सोवळं ओवळं ह्याचा भयंकर सोस. म्हणजे विवेकानंदांनी जे म्हटलं होतं की ही आपली संस्कृती शिवू नका अशी झालेली आहे ते. अंधश्रद्धा इतक्या की अस्पृश्यता होती, ते तर आपल्याला माहिती आहे. तो शाप केव्हापासूनचा तो चालूच होता. जातीभेदांचं करकचलेले असे बंध होते आणि ज्याचा शाप विवाह संस्थेला लागला होता. कशा प्रकारे? तर 2 जातीमध्ये विवाह होणं शक्य नाही अशीच धारणा होती आणि त्यामुळं आपल्या जातीत जो कोणी भेटेल मुलीला, कसलाही असो, कोणत्याही प्रकारचा असो, केवळ एकदाच त्याच्याशी लग्न लावून टाकायचं. पण जातीची लक्ष्मण रेषा त्यांच्या मते जी होती ती ओलांडायची नाही, असा हा शाप. आणि स्त्रीला दुय्यम स्थान आणि अप्रतिष्ठा याचं कारण एक त्या विवाह संस्थेच्या शापामध्ये होतं. ते आपण पाहतोच त्यांच्या कादंबऱ्यांच्या मध्ये. तर हे काही दोष इथं मी घेतलेले आहेत आणि या सर्वांचं दर्शन शरदचंद्रांच्या साहित्यामध्ये होतं. आणि नुसतं दर्शन होत नाही, तर या सर्वांना प्रतिकार अर्थात साहित्यिक पातळीवर करण्याचं दर्शन सुद्धा त्या साहित्यात होतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे साहित्यात तर त्यांनी प्रतिकार केलाच, पण जीवनामध्ये एका विधवेशी विवाह करून त्यांनी सक्रियपणे ते दाखवून दिलं. तर कायम शरदचंद्रांचं साहित्य वाचताना आपण जर ही सामाजिक स्थिती आणि हा काळ लक्षात ठेवला, तर त्याचं महत्त्व लक्षात येईल. आज आपण काहीही बोलू शकतो या पण संदर्भात. पण त्या काळात ते बोलणं हे किती अवघड होतं, नव्हे अशक्य होतं, त्याचा विचार केला पाहिजे. आणि मुख्यतः स्त्री चित्रणाच्या बाबतीत. स्त्रिया आणि विधवा यांची त्या काळातली स्थिती ही किती दारुण होती याची प्रत्येकाला जाणीव आहे. मला पुढं म्हणायचंय, म्हणजे त्यावर चर्चा किंवा त्याची माहिती देण्यात काही गरज नाहीये. मला म्हणायचंय की असं असलं तरीही या सगळ्या काळ्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी आणि विशेषतः त्यामध्ये महाराष्ट्र आणि बंगाल हे पुढे होते, निषेधाच्या लहरी सुद्धा तीव्र होत होत्या. महाराष्ट्राचं उदाहरण पाहायचं झालं तर हना आपट्यांची पण लक्षण कोण घेतो ही कादंबरी आणि इतर साहित्य. गडकऱ्यांनी एकच प्याला लिहिलं आणि त्याच्यामध्ये सिंधू दाखवली. पुढं चित्रपट कुंकू नावाचा, सर्वांना माहितीच आहे, तो न पटणारी गोष्ट या कथेवरचा हा चित्रपट एका बंडखोर स्त्री विषयी आहे. बंगालमध्ये तर रवींद्रनाथ टागोरांनी एक कथा जी लिहिली होती, मृत की जिवंत, ती कथा जरी पाहिली तरी मग विधवांची काय स्थिती होती यावर अजिबात बोलायची गरज नाही. आपण ती कथा पाहूया. मृत की जिवंत, टागोरांनी म्हटलंय, कादंबिनी एक विधवा आश्रय कुणाचा नाही, दीराच्या आश्रयाने राहत होती. दीर, जाऊ आणि त्यांचा छोटा मुलगा.
त्या छोट्याच्या लाघवीपणावर, वात्सल्यावर ती आपली जगत होती. दर्जा मोलकरणीचा असल्याप्रमाणे घरात होता. आणि एके दिवशी ती आजारी पडली. आता विधवेला काय कशाला द्यायला पाहिजे जास्त औषधोपचार? फारसे काही दिले नाहीत. पडली असेल आजारी. पण ती जरा जास्तच आजारी पडली आणि एक दिवशी मुळी निश्चेष्टच पडली. मग मात्र सगळ्यांना वाटलं, "अरे काय झालं हिला?" आणि मग सगळ्यांनी निष्कर्ष काढला, की ही मेली आहे. आणि मग त्यांनी 4 माणसं बोलावली आणि सांगितलं, "जावा घेऊन स्मशानामध्ये." गेले तिला स्मशानात घेऊन. मी धावत्या पद्धतीनं सांगतेय ही गोष्ट. तर स्मशानात घेऊन गेले आणि तिथं रात्र झाली होती. 4घं जण होते. त्यातले 2 जण म्हणाले, "अरे, आपण रॉकेल आणलंच नाही की." मग ते दोघं म्हणले, "जा तुम्ही घेऊन या जावा. आम्ही बसतो इथं." ते आणायला गेले आणि हे तिथं जे दोघं बसले होते, ते आपल्या गप्पा मारत होते आणि तेवढ्यात ती बिचारी मेली नव्हतीच हो. ती जरा बेशुद्ध पडली होती जास्तच आणि त्यामुळं बाहेरचं वारं लागल्यावर ती हळू-हळू शुद्धीवर यायला लागली, कण्हायला लागली आणि ते ऐकल्यावर त्या दोघांचा जीव थाऱ्यावर राहीना. त्यांना वाटलं, की नाही, नाही हे भूतच आहे आता. ही मेलेली बाई हालचाली करते याचा अर्थ ही भूत आहे आणि ते पळत सुटले. वाटेत त्यांना ते भेटले रॉकेल घेऊन येणारे. त्यांना ते म्हणले, "नाही ते काय भूत आहे वाटतं, चला जाऊया आपण." आणि जाऊन मालकांना सांगितलं, "झालं सगळं जाळून वगैरे आलोय आम्ही." कारण पैसे घेतले होते. त्यामुळे एकच झालं की ती मेली आणि ही जिवंत होती. पहाटे उठली, जाग आली, इकडं-तिकडं बघायला लागली, घाबरली. वाट फुटेल तिकडे चालायला लागली. वाट एका ठिकाणी फुटली की ज्या ठिकाणी तिला आठवलं आपली मैत्रीण बालपणाची इथे राहते. तिथं गेली. तिला कळेना एवढ्या सकाळी काय ही आली, पण तिला वाटलं असेल काहीतरी म्हणून तिने ठेवून घेतलं. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, ही काही जायचं नाव काढेना म्हणून तिनं विचारलं एक दिवशी, "अगं घरी नाही का जायचं?" "इथंच राहते" म्हणली. मग तिनं आपल्या नवऱ्याला सांगितलं, "तुम्ही तिच्या गावी जाऊन जरा चौकशी करून या. काय झालंय?" नवरा गेला चौकशीला, त्याला कळलं ती मेली आहे. मग तो येऊन म्हणाला, "ही भूत आहे." मग ही मैत्रीण म्हणाली, "अरे बापरे! भूत कसं ठेवून घ्यायचं?" पण ती तर चांगली नॉर्मल अगदी व्यवस्थित वागत होती. त्यामुळं मग ती म्हणाली नवऱ्याला, की "हिला आपण घरी पाठवून देऊ." नवरा म्हणाला, "अगं ती बिचारी दिसतीये." त्याबरोबर ही म्हणली, फणा काढला तिनं. "कशाला पाहिजे? कशाला ठेवून घ्यायचं तिला?" म्हटल्यावर नवरा म्हणाला, "ठीक आहे, तिला पाठवू." हे तिनं ऐकलं आणि कादंबिनी घराकडे आली. आल्यावर तिनं बघितलं तो छोटा बाळ, त्याला ताप आलेला दिसला आणि त्याची आई मैत्रिणींना घेऊन पत्ते खेळत होती. तिनं त्या छोट्याला जवळ घेतल्यावर तो रडायला लागला. तो म्हणला, "तू मेलीस ना?" तिला आणखी काही समजेना, की आता काय करावं? तिनं त्या मुलाला कवटाळलं. मग तो जास्तच रडायला लागला. मग ती आई, तिचं त्याचा बाप सगळे आले तिथं आणि ते एकदम घाबरले. त्यांनी ही कल्पना केली, की ही भूत होऊन आली. मग ते तिला म्हणायला लागले, "आम्ही तुझं श्राद्ध नीट केलं नाही खरं आहे, पण रागवू नको. तू मुलाला सोड. तुझं किती प्रेम होतं त्याच्यावर जिवंत असताना." ती म्हणाली, "मी जिवंत आहे." "नाही, नाही, तू असं करू नको. तू त्या मुलाला सोड. त्याला झपाटू नको." मग मात्र तिच्या जीवाला काही चैन पडेना. तिनं त्या बाळाला खाली ठेवलं आणि शेजारच्या विहिरीत तिनं उडी मारली. आणि मग सगळ्यांनी तिला बाहेर काढलं, तेव्हा ती मेलेली होती. आणि टागोर शेवटचं एक वाक्य लिहितात, "कादंबिनीनं मरून सिद्ध केलं, की ती जिवंत होती." एक कथा पुरेशी आहे विधवांची स्थिती लक्षात घ्यायला. ती संबंध भारतात होती आणि विवाह संस्थेतला जो विकृतीचा भाग होता, की वराचं वय काही असलं तरी चालेल, पण मुलीचं वय 10च्या आत असलं पाहिजे. अष्टवर्षा भवेत गौरी आणि त्याची उदाहरणं शरदचंद्रांच्या अनेक कादंबऱ्यांच्या मध्ये आपल्याला दिसतात. आणि हा जो निषेधाचा स्वर होता, या सर्व गोष्टीबद्दलचा, तो तारस्वर शरदचंद्रांच्या कथा कादंबऱ्यामध्ये आपल्याला ऐकू येतो. तो कितीही तार असला, तरी त्याला करुणेची झार मात्र आहे. आणि या निषेधाचं एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रातलं माहिती आहे, आनंदीबाई जोशी. नवऱ्याच्या विक्षिप्तपणाला तोंड देत जिनं डॉक्टर होण्याचं महान कार्य केलं. तर हा द्रष्टा साहित्यिक म्हणायचं कारण ही जी परिस्थिती त्यांना दिसत होती, त्या परिस्थितीत त्यांनी म्हटलं, यानंतर असा काळ येणार आहे, की प्रेमाद्वारे एकत्र येणं अधिक महत्त्वाचं समजलं जाणार आहे.
आणि कायद्याद्वारे एकत्र येणं गौण समजलं जाईल. नारी मूल्य नावाचा त्यांचा निबंध, त्यामध्ये त्यांनी हे म्हटलेलं आहे आणि आज आपल्याला ते दिसतंय. आणि अशा या शरदचंद्रांना त्यांच्या काळामध्ये त्यांच्या कलेचं, नुसते कलेचं नव्हे, त्यांनी नारी चरित्राला दिलेल्या सहानुभूतीचं फळ पाहायला मिळालं. हे त्यांचं भाग्य होतं. हे जे मानपत्र आहे, हे वाचल्यानंतर शरदचंद्रांच्या कादंबऱ्याविषयी काही पॉझिटिव्ह बोलायची गरजच नाहीये. या स्त्रियांना केवढी कृतज्ञता वाटली पहा. त्यांनी म्हटलंय, शरदचंद्रांचा तो 57वा वाढदिवस होता. एक लक्षात घ्यायचं, 50च्या वयानंतर त्यांच्या कादंबऱ्यांच्या संख्या आणि गुणवत्ता पाहिल्यानंतर शरदचंद्रांचा प्रत्येक वाढदिवस लोक साजरा करत होते, समारंभ करायचे. तर अशा 57व्या वाढदिवशी या नारी संघटनेनं त्यांना दिलेलं हे मानपत्र. यामध्ये बंगाली भाषा आपल्याला माहिती आहे, थोडीशी शब्दबंबाळ होत असते बरेच वेळा. ते थोडंसं जाणवेल आपल्याला, पण भावना सच्च्या आहेत यातल्या. पराधीन देशाच्या अधःपतित समाजातल्या असहाय अंतःपुरचारिणींच्या हृदयाची मूक वेदना तुम्ही भाषेमध्ये मूर्त केलीत. त्यांच्या दुर्गतीपूर्ण आयुष्यातल्या सुखदुःखांना गाढ सहानुभूती ओतून, सत्य करून साहित्यात सादर केलं. मानव चरित्राच्या अतलस्पर्शी अभिज्ञतेनं अखिल स्त्री जातीच्या गूढ प्रकृतीचा पत्ता शोधला. सर्व प्रकारचा अपमानहीन वागणूक मिळत असूनही स्त्रीची नैसर्गिक वैशिष्ट्ये सर्व देशातल्या सर्व समाजात अस्तित्वात आहेत. तुम्ही त्यांच्या खऱ्या स्वरूपाचा अभ्यास केला. हे सत नारींच्या अंतर्यामी आम्ही तुम्हाला वंदन करतो. आजच्या विशेष दिवशी आम्ही तुम्हाला सांगायला आलो आहोत की आम्ही तुमचा सन्मान करत आहोत. आमची तुमच्यावर श्रद्धा आहे. आम्ही तुम्हाला आपलंच समजतो. हे स्त्रियांच्या परमश्रद्धेय मित्रा, तू आम्हाला फार आवडतोस. तू आमचा परम आत्मीय आहेस. हे नारी चरित्राच्या परमरहस्य ज्ञात्या, आम्ही तुम्हाला वंदन करतो. अशी आदरांजली मिळण्याचं भाग्य किती लेखकांना लाभलं असेल, विशेषतः त्यांच्या हयातीमध्ये. आणि याला 2 कारणं होती. इथं त्यांनी, या नारींनी साहित्यात म्हटलंय, पण प्रत्यक्ष जीवनात सुद्धा शरदचंद्रांनी स्त्रियांना अशाच पद्धतीनं वागवलं होतं. याचे अनेक पुरावे आपल्याला त्यांच्या चरित्राच्या ग्रंथामध्ये सापडतात. आता त्यांच्या एकेका कादंबरीचा विचार करू. परिणीता. आता या परिणीतावर 2 चित्रपट तर निघालेले आहेत. एक बिमल रायचा, दुसरा प्रदीप सरकारांचा अलीकडे आलेला. ती परिणीता शरदचंद्रांची आहे असं मला वाटत नाही, पण आलेला आहे तो चित्रपट. आणि असे अनेक चित्रपट आले. तर बॉलिवूड फेव्हरिट ऑथर असं म्हटलंय त्यांना. 50 चित्रपट निघालेत त्यांच्या कादंबऱ्यांच्यावर. आणि त्यामुळं त्यातल्या काही चित्रपटांना फिल्मफेअर अवॉर्ड, वेगवेगळी अवॉर्ड्स मिळाली. 50 चित्रपट एका लेखकाच्या कथांच्यावर निघणं केवढी दुर्मिळ गोष्ट आहे पहा. एक उदाहरण, स्वामी, शबाना आझमी आणि गिरीश कार्नाड, स्वामी कथेवरचा चित्रपट. विमल राय स्वतः बंगाली असल्यामुळं फेथफुली त्यांनी शरदचंद्रांच्या कादंबऱ्या रुपेरी पडद्यावर आणल्या. परिणीता 1953 मध्ये आलेला अशोक कुमार आणि मीना कुमारी यांचा चित्रपट. देवदास 1955 मध्ये आलेला. विराज बहू 1956 मध्ये, आणि त्यामध्ये कामिनी कौशल होती. आपण पुढे आणखी पाहूया. देवदासच्या बाबतीत सर्वाधिक लोकप्रिय गाजलेली अशी कथा शरदचंद्रांची म्हणजे देवदास. पहिला प्रथमेश बारुआनी सैगलला घेऊन केलेला देवदास. दुसरा दिलीप कुमार, सुचित्रा सेन आणि वैजयंतीमाला यांचा बिमल रायचा देवदास. तिसरा भन्साळींचा, या दोघे परिचितच आहेत, ऐश्वर्या, माधुरी आणि शाहरुख खान. तर खरं म्हणजे 1955 आलेला, त्याच्या आधी आलेला आणि नंतर 2002 मध्ये भन्साळींचा आला. म्हणजे ही केवढी गॅप पडली.
तर ही गॅप पडण्याचं कारण अमिताभ बच्चन एकदा म्हणाले होते, की देवदास आता रेलेव्हंट नाहीये. लोक म्हणतील, "हे बघ देवदास तुझं काय प्रॉब्लेम काय आहे? पटदिशी बोल बरं." असा तू नुसता दारू पीत आणि रडत बसल्यावर समजायचं काय लोकांनी? अशी आत्ताच्या एकंदर लोकांची, तरुणांची प्रवृत्ती आहे आणि त्यामुळं देवदास आता काही रिलेव्हंट नाही. पण अमिताभ बच्चनना खोटं पाडत 2002 मध्ये हा देवदास आलाच. आणि हा देवदास इतका लोकप्रिय होणं का घडलं याचं कारण साहित्यामध्येही नाही सापडत. काही जण त्याचं कारण अस्तित्ववादाचं त्यात जे दर्शन होतं, त्यामध्ये शोधतात. कथा तर आपल्याला माहितीच आहे, की लहानपणापासून हा देवदास आणि पारो दोघांचं एकमेकावर प्रेम होतं. प्रेम होतं म्हणणं जरा कठीण आहे. सबंध कादंबरीमध्ये कुठंही प्रेम हा शब्दच नाहीये. कादंबरी नाही, दीर्घकथा आहे ती. शब्द नाही प्रेम असा. म्हणजे आय लव्ह यू आणि आय लव्ह यू टू असलं काहीच नाही. फक्त दाखवून दिलंय शरदचंद्रांनी, की दोघांना एकमेका वाचून कधी करमायचं नाही. आणि ती काय करायची तर करवंदाच्या फुलाची माळ वगैरे घालायची त्याला. आणि तो तिला चांगला झोडपायचा छडी घेऊन. तरी पण बिचारी पुन्हा पुन्हा जायची. हेच लहानपण. मोठं झाल्यावर म्हणजे मोठं होताना देवदासच्या वडिलांनी त्याला कलकत्त्याला पाठवून दिलं होतं. ते म्हणले, "फार नांगऱ्या व्हायला लागला, इथं बिघडणार तो." देवदास तिकडं गेला आणि इकडं पारोला खरं म्हणजे अजिबातच करमत नव्हतं. एक छान संवाद आहे त्याच्यामध्ये. त्या बायका विचारतात पारोला, "अगं शाळेला नाही का गेलीस?" "नाही, मी शाळेला नाही गेले. आम्ही कुणीच जात नाही. देवदादा जात नाही, मी जात नाही. आम्ही कुणीच शाळेला जात नाही." म्हणजे देवदादा जात नाही म्हटल्यावर ही पण नाही. आणि असं करत देवदास तिकडे कलकत्त्याला तरुण होतो आणि इकडे ही पारो मोठी होते. पण दोघांच्याही मनामध्ये एकमेकांचं वास्तव्य आहे. बिमल रॉयनी देवदासमध्ये हे दोघं पहिली भेट तरुण झाल्यानंतरची कशी होते, अतिशय सुंदर दाखवलंय. म्हणजे तरुण देवदास छडी हातात घेऊन सोन्याची साखळी वगैरे घातलेला आणि रुबाबदार असा पारोच्या घरी येतो. पारोची आई सांगते, "वर आहे बघ ती." तो वर जातो. तिथं साडी नेसलेली पारो दिवा लावत असते संध्याकाळचा आणि त्या संध्याकाळच्या दिव्याच्या प्रकाशात देवदास पारोकडे पाहतो आणि ती त्याच्याकडे पाहते. आणि जे लहानपणी होतं, ते आता आपल्या भाषेत प्रेम म्हणून फुलून येतं. शरदचंद्र कुठेही प्रेम शब्द वापरत नाहीत. आणि अशा या देवदासच्या प्रेमाबद्दल शेक्सपियरचं सॉनेट आपण पाहू शकतो. मॅरेज ऑफ ट्रू माइंड्स. म्हणजे या ट्रू माइंड्सच्या मॅरेजमध्ये लव्ह हा शब्दच येत नाही. फक्त एकमेकांच्या हृदयात असतात असं आपण म्हणू. म्हणजे जे गुलजारांनी नंतर म्हटलं, अलीकडच्या काळात ते 1935च्या आधी शरदचंद्रांनी दाखवलंय, की सिर्फ एहसास है ये, रूह से महसूस करो, प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो. शरदचंद्रांनी त्या दोघांच्या भावनेला प्रेम असं नावच दिलं नाहीये. कोई नाम न दो. आणि तरी दोघं तो एहसास महसूस करत होते आणि तरी सुद्धा ही शोकांतिका झाली. एक प्रसंग आपल्याला माहिती आहे देवदास मधला, की देवदास झाडाची एक कोवळी डहाळी काढून तिच्या चेहऱ्यावर मारतो आणि तो काही सॉरी म्हणत नाही. एरिक सेगलची कादंबरी वाचली. कादंबरी कसली एवढीशी खिशात मावेल एवढी कथा आहे ती, लव्ह स्टोरी. त्याच्यावरचा सुंदर चित्रपट पाहिला असेल. त्यातलं एक वाक्य फार सुंदर आहे. लव्ह मीन्स नेव्हर हॅव टू से सॉरी. देवदास सॉरी म्हणत नाही, पण इतका त्याच्या चेहऱ्यावर विकलतेचा भाव आहे, की आपण हिला मारलं. ती काठी दूर फेकून देतो ढाळी आणि आपला सदरा फाडून तिच्या त्या जखमेवर बांधतो. "फार दुखतंय का गं?" असं विचारतो. "पण बरं झालं, तुझ्या सौंदर्याचा तुला जरा गर्व होता. चंद्रावर थोडा डाग पाहिजे की." हे याचं बोलणं. आणि ती पण काही लावून घेत नाही. नंतर लग्नानंतर नेहमी आरशात बघताना जसं तिचं बोट कुंकवाकडे जातं, तसंच त्या डागाकडे जातं आणि तिला वाटतं, की हा कुंकवाच्या शेजारचंच हे काहीतरी आहे. ती त्याच्यावर रागवत नाही, तो तिला सॉरी म्हणत नाही.
अशा प्रकारचं हे आपल्या भाषेतलं प्रेम. आणि त्याची ही जी शोकांतिका झाली, ते मला हा शेर आठवतो, "कुछ उनकी खता थी, कुछ हमी को बर्बाद होना था." अगदी खरं आहे. ही देवदासची सगळी कथा पाहिल्यानंतर जणू काही याला आता बरबादच व्हायचं होतं. तो नंतर आला आणि म्हणाला पारोला, की "चल आपण जाऊ पळून." तेव्हा ती म्हणाली, "आता माझं लग्न ठरलंय. मला नाही का माझं काही अभिमान? तू जमीनदाराचा मुलगा असशील म्हणून तुझ्या वडिलांनी मला नाकारलं असेल. मी पण आता जमीनदाराची पत्नी होणार आहे." हा तिचा अभिमान आणि ते लग्न झालं नाही आणि ही शोकांतिका व्हायला पाहिजे होती असं नाहीये. तो दुसऱ्याशी करू शकला असता. पण दुसऱ्याशी लग्न करूच शकला नाही आणि एका प्रसंगात पारू नंतर भेटते आणि म्हणते, "देवदादा लग्न कर." तेव्हा तो म्हणतो, "सगळ्यांना सगळं जमत नाही. माझ्याबरोबर पळून यायला जमेल का तुला?" तर अशा प्रकारचं हे नातं, विलक्षण नातं, की ज्या नात्याचा शेवट देवनं एकदा वचन दिलंय तिला, की ती म्हणाली, "मला तुझी सेवा करायची होती रे, करता आली नाही." तो म्हणतो, "मरण्यापूर्वी तुझ्याकडून सेवा करून घेईन मी." आणि तो जेव्हा मरणाच्या दिशेनं चाललाय, आपल्याला तो प्रसंग माहिती आहे, तो राज कपूरनं आह नावाच्या चित्रपटात घेतलाय. किंबहुना शरदचंद्रांच्या कादंबऱ्यातले कितीतरी प्रसंग बॉलिवूडनं उसने घेतलेले आहेत. कथांच्यावर चित्रपट तर केलेच, पण कितीतरी प्रसंगही घेतलेले आहेत. तर तसं राज कपूरनं आहमध्ये तो घेतलाय, की बैलगाडी चालली आहे आणि देवदासला पार्वतीच्या घराकडं जायचंय. तो म्हणतो, "माझ्याजवळ फार वेळ नाहीये, लवकर घेऊन चल गाडीवाले." आणि पार्वतीच्या घरासमोर झाडाखाली विकल अवस्थेत गाडीवाल्यानं त्याला ठेवलं आणि देवदासनं तिथं शेवटचा श्वास घेतला. शरदचंद्र एवढंच म्हणतात, "असं कुणाला मरण येऊ नये. कुणीतरी असावं शेवटच्या श्वासाच्या वेळेला, की ज्याच्या डोळ्यात 2 अश्रू असावेत." तर अशा प्रकारचा हा देवदास इतका प्रचंड लोकप्रिय झाला. 3 चित्रपट हिंदीतच निघाले. इतर भाषातले मिळून 16 चित्रपट निघाले. त्यातला एक पाकिस्तानात आहे, एक बांगलादेशमध्ये. म्हणजे केवढी लोकप्रियता मिळाली देवदासला हे आपण पाहतो. त्या लोकप्रियतेचा एक पुरावा म्हणजे माणूस हा सिनेमा. म्हणजे काय? तर या चित्रपटाचा एवढा प्रभाव पडला होता, की लोक देवदासप्रमाणे प्रेमभंगाला वागायला लागले होते. आणि शांताराम बापूंना हे काही आवडलं नाही. म्हणून त्यांनी माणूस सिनेमा काढला. म्हणजे अशा अर्थानं, की माणूसमध्ये त्यांनी असंच दाखवलंय, की प्रेमभंग होतो, पण तो पोलीस शिपाई आहे आणि तो असा देवदाससारखा उद्ध्वस्त न होता आपल्या जीवनामध्ये धाडसानं पुढे जात राहतो. असा त्यांनी शेवट केलाय माणूस सिनेमाचा. अत्यंत गाजलेला प्रभातचा हा सिनेमा, त्याची प्रेरणा देवदास या सिनेमामध्ये आहे. त्यातलं एक गाणं प्रसिद्ध आहे. प्रेमचं कांदा, प्रेमचं भाकर असं गाणं त्यामध्ये घालून शांतारामनी त्या देवदासची थोडीशी चेष्टा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अस्तित्ववाद हे एक वेगळ्या व्याख्यानाचा विषय आहे. पण बऱ्याच जणांना, समीक्षकांना अस्तित्ववाद हा देवदासमध्ये आहे, की ज्या वेळेला अस्तित्ववादाची थिअरी सिद्धांतनं अजून झालेलं नव्हतं. अर्थात हे सगळे थिअरी नंतर येतात. आधी साहित्य येतं, मग सिद्धांत येतात. पण काही लिहोत शरदचंद्रांचा फोकस होता स्त्री आणि त्यामुळं त्यांच्या प्रत्येक कादंबरीतल्या स्त्रिया ह्या विशेष असतात. आणि मुख्य सूत्र असं आहे, की या स्त्रिया मगाशी आपण स्थिती पाहिली त्याप्रमाणे दुर्दैवी आहेत. म्हणजे समाजस्थिती त्यांना दुर्दैवी बनवतीये. पार्वतीला का नाकारलं देवदासच्या आई-बापांनी? कारण ते काय भाड्याच्या घरात राहणारे लोक आणि आपण जमीनदार. हा भेद नसता तर देवदास पार्वती एकत्र येऊ शकले असते. पण पार्वतीनं आपल्या हृदयामध्ये ते प्रेम जपलं. आणि पार्वतीचं व्यक्तिमत्व शरदचंद्र असं दाखवतात, की ती आपली सावत्र मुलगी रुसली म्हटल्यावर अंगावरचे सगळे दागिने काढून देते. सगळ्या घराला ती एक करते, सगळ्या घरावर तिचं वर्चस्व निर्माण होतं आणि प्रत्येकाची काळजी ती घेते. चंद्रमुखी आपल्याला माहिती आहे त्यातल्या वेश्येचं काम करणारी आणि तिनं
एकदाच पाहिलं देवदासला आणि तिचा तो नाच बघताना चुनीलाल म्हटला, "काय सुंदर नाचते." देवदास म्हटला, "छी! हे कसलं नाचणं." ते तिनं ऐकलं आणि ती त्यानंतर स्वतःची राहिली नाही म्हणू शकतो आपण. त्यानंतर तो निघूनच गेला आणि ती चुनीलालला म्हणाली, "घेऊन या ना त्यांना एकदा." हाच प्रसंग आपल्याला माहिती आहे मुकद्दर का सिकंदरमध्ये अमिताभ आणि रेखा यांच्यामध्ये. तर आपल्याला फार वेळ नसल्यामुळं थोडेसे ट्रेट्स आपण प्रत्येक स्त्रीचे पाहूया, की ही चंद्रमुखी शरदचंद्र दाखवतात त्या एका प्रसंगापासून इतकी बदलते, की तो आपला व्यवसाय सोडून देते आणि पुढं जेव्हा तिला दारू पिऊन रस्त्यावर गेलेला देवदास दिसतो, त्याला घेऊन येते शोधून, त्याची सेवा करते, त्याला बरं करते आणि तो जेव्हा पैसे देतो, तेव्हा व्यवसाय तर सोडलेलाच आहे तिनं. एक लहानशा अश्वत्थजुरी गावामध्ये गाय घेऊन राहायला लागते. विमल रायचं श्रेय त्यांच्या चित्रपटातलं सांगितल्या वाचून मला राहवत नाही. बदल काही केले नाहीयेत त्यांनी. पण एक प्रसंग असा घेतलाय, की पारो पालखीतनं चाललेली आहे. परत चालली आहे आपल्या गावाकडं, देवदासच्या घराची भेट करून आणि चंद्रमुखी देवदासची चौकशी करायला देवदासच्या घराकडे चालली आहे. दोघी विरुद्ध दिशेनं चालल्यात. पण एका क्षणी दोघी एकाच बिंदूवर आहेत. पार्वती पालखीतनं पडदा जरा बाजूला करून बाहेर बघते आणि चंद्रमुखी तिच्याकडे पाहते. एक 2-3 क्षण दोघी एकमेकींच्याकडे पाहतात. पालखी पुढे जाते, चंद्रमुखी पुढे जाते. केवढा सुंदर अशा प्रकारचा हा शॉट आहे, आपण पाहाल. असा हा देवदास. आणि शरदचंद्रांचं मोठेपण म्हणजे त्यांच्यामध्ये कालातीत अशा संकल्पना होत्या. म्हणजे कालानुरूप तर होत्याच आपण पाहिलं. सहानुभूती ही कालातीत संकल्पना आहे. तर 2 उदाहरणं घेता येतील आपल्याला. अभागीचा स्वर्ग म्हणून छोटी अशी कादंबरी नाही, दीर्घ कथाच आहे. त्यामध्ये एक दलित स्त्री, तिला वाटतं आपणही मेल्यानंतर स्वर्गात जायला पाहिजे आणि त्यासाठी ती ज्या काही खटपटी बिचारी करते, त्याचं करुण चित्रण शरदचंद्रांनी केलंय. महेश ही कथा देवाची नाही आणि महेश नावाच्या मुलाची सुद्धा नाही. महेश हे बैलाचं नाव आहे आणि त्या बैलाचा मालक कोण आहे, तर एक मुसलमान आहे. त्याच्यावर सिनेमा सुद्धा निघाला आणि अतिशय करुण अशा प्रकारचा अंत आहे. म्हणजे वाचताना आपल्या डोळ्यात पाणी येतं. हे चित्र पाहिल्यावरही आपल्या लक्षात येईल. तर अशी सहानुभूती आणि ही सहानुभूती स्त्रीला लावताना त्यांनी बिचाऱ्या असं नाही काढलं स्त्रियांचं चित्र. त्यांनी म्हटलंय दुर्दैव भोगामध्येही या या स्त्रिया उज्ज्वल मूल्य जपत होत्या. ती कवटाळून जगत होत्या आणि त्या दुःखांच्या वर पाय देऊन, अंगठा देऊन जगत होत्या, असं त्यांनी चित्र रेखाटलंय. आणि स्त्रीमधली ही जी उज्ज्वल मूल्य आहेत, सत्व, सेवाभाव, अभिमान, निष्ठा आणि मला वाटतं यातला सेवाभाव हा सगळ्यांच्यामध्ये कॉमन आहे. सगळ्या स्त्रिया अतिशय मनःपूर्वक अशा सेवा करतात. तर महेश हा अतिशय करुण अशा प्रकारच्या कथेवरचा चित्रपट. श्रीकांत याच्याविषयी बोलायला 3-4 व्याख्यानं खरं म्हणजे केली पाहिजेत. नोबेल विजेता रोमा रोलाचं अत्यंत आवडतं पुस्तक होतं ते. श्रीकांत हे शरदचंद्रांचं प्रतिबिंब आहे म्हटलंच मी. काय आहे हे पुस्तक? तर एक भ्रमणगाथा आहे. पुढे दांडेकरांनी, गोनी दांडेकरांनी जी भ्रमणगाथा लिहिली ती थोडीशी या वळणानच जाणारी आहे. तर ही जी भ्रमणगाथा श्रीकांतची आहे, ती काही सबंध भारताची नाहीये. पण बंगाल, बिहार साधारण एवढ्या प्रांतामध्ये तो फिरतो. पण ते प्रातिनिधिक अशा प्रकारचंच समाजदर्शन आहे. त्याच्या बालपणाचं वर्णनही आहे श्रीकांतच्या आणि ते अतिशय सुंदर आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावर संस्कार एक इंद्रनाथ नावाचा मित्र करतोय. एकच उदाहरण पहा त्यातलं. हा जो इंद्रनाथ आहे अजिबात कशाला घाबरत नाही. कशाला म्हणजे कशाला नाही. शाळेतला मुलगा आहे तो, 9वी-10वी आजच्या वयातला असेल आणि तो रात्रीच्या वेळेला होडी घेऊन जातो. स्मशानात जातो. कुठेही जायला घाबरत नाही. एकदा श्रीकांतला म्हणतो, "चल माझ्याबरोबर." ते जातात होडी घेऊन. ती होडी बुडायला लागल्यावर श्रीकांत घाबरतो, पण हा इंद्रनाथ हाताने ती होडीची दोरी धरून पुढे घेऊन जातो.
तर तिथं त्यांना अ, शरदचंद्रांच्या कादंबऱ्यांच्या मध्ये नेहमी प्लेगचे संदर्भ येतात. त्या काळात यायच्याच प्लेगच्या साथी. तर श्रीकांत म्हणतो, "अरे बघ तिकडं काय आहे?" तर एक 4-5 वर्षाच्या मुलाचं प्रेत तिथं असतं आणि इंद्र ते बघतो आणि म्हणतो, "अरे, हे असं काय कुणी टाकलं? ह्याला मी पलीकडे टाकतो, नाहीतर कोल्ही कुत्री खातील बरं का." श्रीकांत म्हणतो, "त्या काळाचा प्रभाव बघा. अरे, त्याची जात कुठली?" तेव्हा इंद्र विचारतो, "मढ्याला जात असते का रे?" श्रीकांतच्या आयुष्यभर हे वाक्य लक्षात राहील. इंद्र पुढे म्हणतो, "आपली ही होडी कुठल्या आंब्याच्या झाडाच्या लाकडाची केली आहे. पण आता आपल्याला ते आंब्याचं झाड आहे असं वाटतं का?" तो शाळेतला मुलगा विचारतोय त्याला. हे संस्कार श्रीकांतवर झाले असं तो म्हणतो. म्हणजे श्रीकांतमध्ये उदासीनता आहे एका बाजूला, अलिप्तता आहे. तो भटकतो याचा अर्थच तो अलिप्त आहे सगळ्यापासून. एका जागी तो गुंततच नाही कुठं. पण तरी सुद्धा तो जिथं ज्यावेळी असतो, त्यावेळी दयाबुद्धी दाखवतो आणि धारिष्टही दाखवतो. म्हणजे एका प्लेगच्या पेशंटची सेवा करण्याचं धारिष्ट तो दाखवतो. पुढे ब्रह्मदेशामध्ये जाऊन नोकरी करतो. हे सगळं शरदचंद्रांनी केलेलंच आहे. आता पुन्हा एकदा, की कुठलीही कादंबरी म्हटल्यावर शरदचंद्र त्यातल्या स्त्रियांचं चित्र काढतात, की अन्नदा हिची कथा म्हणजे ती विधवा नाही झाली, पण तिचा नवरा परागंदा झाला आणि मग एक दिवशी तिला भेटला. अंगणात घेऊन आला, साप घेऊन आला खेळवायला आणि त्यानं ओळख दिली आणि अन्नदाला असं वाटलं संस्कार, की पती जिथं तिथं आपण गेलं पाहिजे आणि ती निघून जाते त्या मुसलमान गारुड्याबरोबर. तो मुसलमान झालेला असतो. त्या गारुड्याबरोबर जाऊन तिथे राहायला लागते. समाज म्हणतो अन्नदा उलटा निघाली. पण ते ती करते. त्या पतीबरोबर राहते. तिला इंद्र आणि श्रीकांत मदत करतात वगैरे. तर ही परिस्थिती खाली चिरडलेली स्त्री. पण ज्यावेळी श्रीकांत तिला काही पैसे देतो आणि नंतर इंद्रही पैसे देतो, तेव्हा नंतर तिचा नवरा मरतो वगैरे, वगैरे. पण निघून जाताना ती एक पत्र पाठवते इंद्रला आणि म्हणते, "कोपऱ्यावरच्या वाण्याकडे जा." तिथं तिनं त्या दोघांचे पैसे ठेवलेले असतात. तो दुकानदार म्हणतो, "गेली हो कुठेतरी." तिनं कानातले डूल माझ्याकडे दिले, सगळ्यांचं देणं फेडलं आणि गेली. जाताना 4 आणे होते तिच्याकडं. म्हणजे या अवस्थेत तिनं आपला स्वाभिमान जपला होता. राजलक्ष्मीवर एक पुस्तक लिहावं लागेल. अत्यंत उत्तम अशा प्रकारची ही व्यक्तिरेखा आहे. ती आणि तिची बहीण सुरलक्ष्मी दोघींचं म्हणे लग्न ठरलं. कसं ठरलं? वडील नव्हते, मामाकडे राहत होते. मामानं ठरवलं दोघींचं करून टाकू लग्न. 10 वर्षाच्या व्हायला आल्या. मग कोण जातीतला कोणी भेटेना. मग एक आचारी होता. तो होता जातीतला. तो म्हणाला करतो लग्न. मग त्या सूर्यलक्ष्मीशी लग्न ठरवलं. तो म्हणाला ₹100 द्या. ह्यांच्याकडे कुठले ₹100 त्या काळातले. ते म्हणले, "नाही रे 100 नाहीत." "असं कसं?" "मग तुम्ही असं करा, ₹100 द्या, दोघींशी लग्न करतो." भाजीच्या पेंडीसारखं. सूर्यलक्ष्मी, राजलक्ष्मी दोघींशी लग्न करतो. तरी तो मामा ऐकेना. तो म्हणला, "बरं ठीक आहे ₹75." मग त्यानं लग्नाचा मुहूर्त ठरला, दिवस ठरला, ₹50 दिले मामानं. तो आचारी, तो म्हणाला, "छे ₹50 म्हणजे काय?" ते म्हणले, "अरे लग्न होऊ दे, मग उरलेले देतो." "नाही तसं नाही चालायचं." गेलाच तो. तो गेला, पण इकडे लग्न ठरलं होतं म्हणून सगळे लोक म्हणायला लागले, "काय हे? ठरलं लग्न आणि आता या दोघी बघा कशा घरी बसल्यात." आणि मग त्या सूर्यलक्ष्मीला मलेरिया झाला, ती मेली. 6 महिन्यानं ती बाहेर पडली, ती डेड बॉडीच. राजलक्ष्मी जगली, पण ती आजारीच असायची. पण तिला आईनं नेलं काशीला आणि तिथं जाऊन मग ती एका नर्तक आणि शिकवणारा नृत्य शिक्षक, त्यांनी तिला नृत्य शिकवलं, गाणं शिकवलं. त्यामुळं राजलक्ष्मीची प्यारी बाई झाली, अशी ही कथा. अभया ही स्त्री म्हणजे कसे ते वेगवेगळे नमुने दाखवतात पहा. अभयाच्या खेड्यातल्या एका माणसाशी तिचं लग्न झालं. मग तो म्हणाला, की "मी जरा नशीब काढायला ब्रह्मदेशात जातो." गेला. गेला तो गेलाच. आलाच नाही. मग अभया म्हणाली, "आता काय कसं करायचं?" मग ती म्हणाली, "मीच जाते त्याला शोधायला." ब्रह्मदेशात त्या काळात ती म्हणाली, "मी ब्रह्मदेशात जाऊन त्याला शोधते नवऱ्याला." ही निष्ठा नवऱ्याबद्दलची.
आणि तिच्याबरोबर रोहिणी बाबू निघाला. त्याचं तिच्यावर नाही, शरदचंद्र कधी असं प्रेम-बिम काय बोलत नाहीत. त्यानं आपलं घर विकलं आणि तो अभयला म्हणाला, "मी येतो तुझ्याबरोबर, आपण शोधू तुझ्या नवऱ्याला." आणि मग ते गेले ब्रह्मदेशामध्ये. तिथं गेल्यावर म्हणजे जाताना बोटीमध्ये श्रीकांतशी परिचय होतो. क्वारंटाईनच्या वेळेला श्रीकांत त्यांची सुटका करतो आणि त्यामुळं त्या दोघांना त्याच्याविषयी कृतज्ञता आहे. आणि नंतर ते तो जो नवरा ब्रह्मदेशात आलेला आहे, तो नेमका हा श्रीकांतच्या ऑफिसमध्ये आधी होता असं कळतं. रोहिणी त्या सगळा तपास करतो. मग अभया श्रीकांतला म्हणते, की "तो तुमच्या ऑफिसमध्ये होता, त्याला काढून टाकलं, पण तुम्ही जर शिफारस केलीत तर त्याला ते परत नोकरीवर घ्यायला तयार आहेत." श्रीकांत तसं करतो आणि अभया आणि तो नवरा एकत्र येतात आणि 4 दिवसांनी जेव्हा श्रीकांत त्यांच्या घरी जातो, तेव्हा अभया आणि रोहिणी. तो म्हणतो, "नवऱ्याकडे नाही आहेस का तू?" ती म्हणाली, "तुम्हाला पुरावा दाखवू का नवऱ्याच्या प्रेमाचा?" आणि ते हातावरचे, पाठीवरचे बळ दाखवते. त्यानं मारहाण केली होती तिला. आणि मग अभया म्हणाली, "मी आता जाणार नाहीये तिकडं." हे परंपरेच्या विरुद्ध आहे आणि त्या काळातली परंपरा लक्षात घ्यायचं. आणि मग अभया आणि रोहिणी तिथं राहतायत. तिचे वाक्य जे आहे ते पहा, की या 2 स्त्रियांच्या 2 कहाण्या. तर अभया म्हणते श्रीकांतला, "अत्याचारी पतीसाठी मी सारं जीवन पांगळं करू का? मला सतीची पदवी खरेदी करायची नाही श्रीकांत बाबू. पतीनं माझ्याच बरोबर नातीचरामी मंत्राचा उच्चार केला होता ना, ते सर्व बंधन, सर्व उत्तरदायित्व मी स्त्री असल्यामुळे फक्त माझ्यावरच आहे का?" आणि हे सगळं तिचं म्हणणं आणि ती अर्थात रोहिणी बरोबर राहते. हे सगळं श्रीकांत राजलक्ष्मीला सांगतो. तेव्हा राजलक्ष्मी काय म्हणते पहा अभयबद्दल. ती म्हणते, "तिच्यामध्ये अग्नी आहे." श्रीकांत म्हणतो, "कसल्या अग्नी, अग्नी काय सांगतेस?" तेव्हा राजलक्ष्मी म्हणते, "अग्नी कशाला म्हणतात माहीत आहे? त्या दिवशी प्लेगनं भडकून जाऊन तुम्ही जेव्हा तिच्या नुकत्याच मांडलेल्या गृहसंसारात एकाएकी जाऊन उभे राहिलात, त्यावेळी थोडेही भय किंवा संकोच वाटल्याशिवाय ज्या वस्तूच्या बळावर ती तुम्हाला घरात घेऊन गेली, त्याला मी तिच्या हृदयातील अग्नी म्हणते, तेज म्हणते. तिनं आपल्या सुखाचा मुळीच विचार केला नाही." तेव्हा शरद बाबू दाखवतात, की जी अभया बंडखोर, पण परंपरेच्या दृष्टीनं पापी, दोषी वगैरे आहे, तिनं रोहिणीच्या प्रेमाचा स्वीकार केला, नवऱ्याला टाकून दिलं. तिनं टाकलंय नवऱ्याला. परित्यक्ता असा शब्द आहे, पण अभयेनं त्याला परित्यक्त केलंय. आणि जेव्हा श्रीकांत प्लेगमुळं भडकून तिच्या दारात आला आणि तो म्हणतो, "हे बघ अभया, बाहेर गाडी उभी आहे. मी आत येऊ का? तू नुसतं म्हण की गेलात तरी चालेल, मी ताबडतोब निघून जातो." तेव्हा अभया म्हणते, "असं करण्यासाठी मी माझा हा नवीन संसार नाही उभा केला." आणि ती त्याला शुश्रूषा करून बरं करते. म्हणजे प्रत्येक या चिरडल्या गेलेल्या स्त्रियांनी दुसऱ्याला मदत केली आहे आणि आपलं सत्व, सेवाभाव हे दाखवलेलं आहे. थोडक्यातच आपण पाहू शकतो, पथेर दाबी सव्यसाची नावाची कादंबरी. असामान्य अशी कादंबरी. ही कुणाबद्दल आहे याविषयी वाद आहेत. माझ्या मते ती सुभाषचंद्रांच्या बद्दल आहे. ते कंतांच्याद्वारे चीनला जाणं वगैरे, वगैरे वर्णनं त्यात आहेत. आणि सव्यसाची ही महान, खऱ्या अर्थानं महान अशी व्यक्तिरेखा आहे. तिच्याबद्दल पोलीस कमिशनरनी एकदा शरद बाबूंना सांगितलं, "आम्ही कुठेही क्रांतिकारकांना पकडलं, की त्यांच्याकडे 2 पुस्तकं सापडतात, गीता आणि पथेरदाबी. पथेरदाबीनं क्रांतिकारकांना वेड लावलंय." सगळी राजकीय पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य लढ्याची आणि माझ्या मते सुभाषचंद्रांच्या जीवनावर ती बेतलेली आहे. ती वाचल्यानंतर आपण अत्यंत प्रभावित होतो, हे निश्चित आहे. आता यात सुद्धा स्त्रियांना महत्त्व दिलेलंच आहे. फक्त जेव्हा परंपरेचे अतिशय विरोधी विचार असतात, तेव्हा शरदचंद्र त्या स्त्रिया हिंदू दाखवत नाहीत. आपण समजू शकतो. त्या काळात तसं लिहिणं म्हणजे पुन्हा वाळीत पडणं किंवा त्या इतर स्त्रियांना त्रास होणं असं घडलं असतं, कसं असावं. त्यामधली क्रांतिकारी सुमित्रा ज्यू आहे आणि भारती ख्रिश्चन आहे. सव्यसाचीचं एक वाक्य जरी पाहिलं, तरी आपल्याला कळू शकेल, की शरदचंद्रांचे आणि सव्यसाचीचे विचार काय आहेत.
या देशात जर कधी आगीचा भडका उडालेला दिसला तर कुठेही असलीस तरी भारती लक्षात ठेव, ती आग स्त्रियांनी चेतवलेली असेल. ही गोष्ट राहील ना तुझ्या आठवणीत. या म्हणजे एका बाजूला राजकीय पार्श्वभूमीच्या कथेमध्ये या सव्यसाचीचं भारतीशी म्हणजे ते मानलेली बहीण वगैरे अशा प्रकारचं काही घालायची गरज नाहीये. अतिशय वात्सल्याचं असं नातं आहे. आणि त्याच काळामध्ये आपल्याला माहिती आहे महात्मा गांधींनी स्त्रियांना चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतलं होतं. शरदचंद्रांच्यावर गांधीजींचा प्रभाव होता आणि त्याचबरोबर सुभाषचंद्रही त्यांना जिवलग होते. तेव्हा एका बाजूला अहिंसक आणि दुसऱ्या बाजूला क्रांतिकारी म्हणजे सशस्त्र अशा दोन्हीला त्यांची सहानुभूती होती आणि त्यामुळं स्त्रियांना या चळवळीमध्ये समाविष्ट करून घेतल्याबद्दल शरदचंद्र प्रसन्न होते. ते त्यांनी इथं दाखवलेलं आहे. चरित्रहीन ही कादंबरी तिच्याबद्दल सांगायचं तर ती प्रकाशकाकडे गेल्यावर प्रकाशक म्हणाला, की "ते कसं काय छापायचं? फार तुम्हाला त्रास होईल, मलाही त्रास होईल. थोडे बदल करा." शरदचंद्रांनी सांगितलं, "मी यातला एक स्वल्पविराम सुद्धा बदलणार नाही. छापायचं असलं तर छापा, नाहीतर नका छापू." असं म्हणायचं धारिष्ट त्यांच्यामध्ये होतं. कारण त्यांचं म्हणणं होतं, "मी एथिक्सचा विद्यार्थी आहे अँड धिस इज अ सायंटिफिक एथिकल नॉव्हेल." आणि संपूर्ण माणुसकी ही सतीपणापेक्षा मोठी गोष्ट आहे. मी मानव धर्माला सती धर्माहून वरचं स्थान देतो. ते त्यांनी त्या कादंबरीत दाखवलंय आणि हे जे त्यांनी म्हटलंय, की सतीपणापेक्षा माणुसकी पाहिजे, ते दाखवणारी त्यांची एक कथा आहे. म्हणजे सगळ्या स्त्रिया त्यांनी गोड-गोड, छान-छान आहेत असं नाही रंगवलं. सती नावाच्या कथेमध्ये थोडक्यात पहा, निर्मला जी आहे त्यातली, ती नवऱ्याच्या पायाचं तीर्थ घेतल्याशिवाय रोज जेवत नाही. तो एकदा आजारी पडला खूप, तर ती देवीच्या देवळात धरणं धरून बसली आणि मग नवरा बरा झाला. ताबडतोब लोकांनी बघा सती म्हणून तिचा जय-जयकार उदो-उदो केला. पण ही निर्मला सती इतकी संशयी स्वभावाची होती, की तिचा नवरा हरीश वकील त्याला तिनं जीव नको करून टाकलं होतं. कोणी पक्षकार आला त्याच्याबरोबर स्त्री असली, की हिचा संशय फणा काढून असायचा. त्याला जीव नकोसा झाला होता. हेही चित्र शरदचंद्र दाखवतात. आणि शेष प्रश्न. खरं म्हणजे मी जणू काही अ, एखादी एखादी सुंदर स्त्रीचं चित्र दाखवायचं म्हणून एक्स-रे डायग्राम दाखवल्यासारखं झालंय, की नुसतंच काहीतरी थोडं-थोडं सांगितलं, पण वेळ नसल्यामुळं तसं करावं लागलं. खरं म्हणजे प्रत्येक कादंबरीवर सविस्तर बोलावं अशा या मौल्यवान कादंबऱ्या आहेत. शेष प्रश्न हिच्याबद्दल तर मामा वरेरकरांनी जी प्रस्तावना लिहिली आहे 1947 ऑक्टोबरमध्ये, ती वाचली पाहिजे. प्रस्तुत कादंबरी बंगालपेक्षा महाराष्ट्रासाठीच लिहिली गेली आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या वाङ्मयात आणि कवितात सुद्धा बंगालचं जे काव्यात्मक स्वरूप निर्देशलंय, त्यात बंडखोर स्त्रीला स्थान नाही. महाराष्ट्राचे रवींद्रनाथ केशवसुतांनी जे म्हटलंय, "जुने जाऊ द्या मरणा लागून" हे आपल्याला माहिती आहे. याचं निश्चित दिग्दर्शन कोणी केलं असेल तर ते कमलनं. ही कमल या कादंबरीची नायिका आहे. त्यांनी म्हटलंय ही कादंबरी महाराष्ट्रीयांच्यासाठी नव्या स्वतंत्र भारतात आदरणीयच ठरेल. पण मला अशी खंत आहे, की महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रांच्या कादंबऱ्या आणि शेषप्रश्न आपल्याला सहजासहजी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच तर मला आज वाटलं, की या त्यांच्या पुण्यतिथीला आपण बोलावं. मानवेंद्रनाथ रायांच्या मते गीतांजलीपेक्षा हे श्रेष्ठ आणि नोबेल पुरस्कार मिळायला हवा. आपण थोडी वाक्य पाहू आणि थांबू. कथा काय आहे? कथा अशी फारशी नाहीच आहे. जणू काही सेमिनार असल्यासारख्या चर्चा आहेत त्याच्यामध्ये आणि तरी आपल्याला कंटाळा येत नाही. सुरुवातीचा प्रसंग असा आहे, की सर्वजण ताजमहाल बघायला गेलेत आणि अर्थातच नियमाप्रमाणे सर्वजण कौतुक करतायत, की आहाहा! काय हे प्रेमाचं प्रतीक वगैरे. तर ही कमल म्हणते, की हां, प्रेमाचं प्रतीक मला वाटत नाही, कारण शहाजहानच्या आणखी कितीतरी बायका होत्या. त्यामुळे हे काय प्रेमाचं प्रतीक आहे का? फार तर त्याच्या सौंदर्य बुद्धीचं, सौंदर्यासक्तीचं प्रतीक असेल, असं म्हणायची जिची धारणा आणि धीर आहे, अशी कमल सर्व बंधनमुक्त भारतीय स्त्री आहे. आणि काही-काही संवाद वाचल्यावर मला आजच्या लेखकांची आठवण झाली. म्हणजे ते आशुबाबू म्हणतात, "आदर्श हे केवळ 4-2 माणसांसाठी असतं, तेवढंच त्याचं मोल. सर्वसाधारण माणसांच्या हिशोबात ते आणून बसवायचं म्हटलं, तर तो होतो वेडेपणा."
आणि भार दुस्सह होतो. मग मला तुझं आहे तुझं पाशीमध्ये काकाजींचं वाक्य आठवलं. आपल्याला न पेलणाऱ्या पट्टीत गाऊ नये, असं काकाजी जे म्हणतात, की आदर्श आपल्याला पेलत असेल तर. श्यामला ते म्हणतात, "गीता अरे मोठं पुस्तक आहे, महान ग्रंथ आहे. पण आपण आहोत का ते जाणण्याइतके?" हे जे आहे आदर्श, ते आशुबाबूंनी 38 सालाच्या आधी म्हटलंय. ते वाक्य तर पहा कमलचं, "फुलाचं मर्म ज्याला कळत नाही, त्याच्या दृष्टीनं दगडाचा वरवंटा सत्यस्वरूप ठरतो." 4 घटकांचं आयुष्य नाही त्या वरवंट्याचं. मग मला कवी अनिलांची ओळ आठवते, "फुलांचे आयुष्य दिवसा तासांनी नसते गणायचे. कणा इतक्या मधुबिंदूने भरते घटिका पात्र आणि भ्रमराच्या रुंजी एवढी पृथ्वी प्रदक्षिणा." काय फरक आहे? हे कमल 1935च्या आधीची एक स्त्री हे बोलतेय, की वरवंटा आणि फूल यांच्यामध्ये चिरंतन काय आहे हेच पाहायचंय का आपण? का फुलाचं सौंदर्य आणि त्याच्या आयुष्याचं जो काही मर्म आहे ते जाणायचंय? हे ती तेव्हा म्हणतीये. आणि या तिचा नवरा तिला सोडून जातो, फसवणूक करतो, तेव्हा ते बाकीचे म्हणतात, की आम्ही त्याला शिक्षा करू. तेव्हा ती म्हणते, "या क्षुद्र कंगाल माणसावर राग करून त्याला शिक्षा देण्यात नाही काही धर्म, नाही काही सन्मान." आता आपल्याला गौरी देशपांडेच्या नायिका माहिती आहेत. त्यांची फसवणूक झाल्यावर ते काही असलं शिक्षा वगैरे काही करत नाहीत. मुकाट्यानं म्हणजे दुर्बल म्हणून नव्हे, तर एक डिग्निटी राखण्यासाठी त्यांच्या दृष्टीने तो फक्त संपून जातो. तर अशा प्रकारचा हा जो ॲटिट्यूड आहे, रडारड, तक्रारी वगैरे काही न करणं, हे कमलनं 1935च्या आधी दाखवलंय. आणखी ही जी वाक्य आहेत काही मला मोह आवरत नाहीये ती वाचायचा. "आकाश कुसुमाच्या आशेनं विधात्याच्या दरवाजावर जन्मजन्मांतर कालापर्यंत हात पसरून वाट पाहत राहण्याइतकं धैर्य मला नाही. आज आहे या परिस्थितीत सहजबुद्धीच्या अनुरोधानं जे जीवन प्राप्त होईल तेच माझं सत्य आणि महत्." केवढा वास्तववाद आहे पहा. एका स्त्रीकडून हे बोललं जाते त्या काळात. हे माझं जीवन फुलाफळांनी भरपूर होऊन जावं, परलोकात काहीतरी जास्त मिळणार आहे, या आशेनं इहलोकाची हेटाळणी न व्हावी. अशाच प्रकारे आपण आनंदापासून, सौभाग्यापासून दुरावलो आहोत. हे वाक्य आज सुद्धा किती स्त्रिया स्त्रिया काय पुरुष तरी किती जण म्हणू शकतील? हा प्रश्न आहे. कमलनं आणखी टीका केली आहे, की आदर्श पतिव्रता काय ते पुराणातली एक कथा ती सांगते, की ही अजरामर झाली आहे बघा आदर्श म्हणून. हा आदर्श आहे का स्त्रीचा, पत्नीचा? हे शेवटचं वाक्य तर सुंदरच आहे. "झाडाचं वाळलेलं पान गळून पडतं आणि त्याच्या जागी नवं पान पुन्हा उगवतं हे खोटं. आणि बाहेरची वाळलेली वेल मेली तरी सुद्धा झाडाच्या सर्वांगाला बिलगून सावा घेऊन राहते. हे सत्य झालं का?" तिला समोरच्या क्षणाचं महत्व आहे. आणि मग मला शेलीच्या कविता आठवतात. ती म्हणते, की समोरचा क्षण जर आनंदाचा आहे, तर तो आपण उपभोगला पाहिजे. त्यासाठी परलोकाकडं दुसरे नसलेल्या आभासाच्या क्षणांच्याकडं पाहत समोरच्या क्षणाचं महत्व आपण दुर्लक्षित करू नये. अशा प्रकारची ही कमल. हे मी फक्त क्षणचित्र दाखवली त्या त्या व्यक्तिरेखांची. एकूण या 2 समीक्षकांच्या शब्दामध्ये मी याचं सार काढावं असं म्हणते. "सर्व समाजातील सर्व दलितांना वंदनीय, आदरणीय करणारा शरदचंद्र हा विरळा कलावंत होता. ही आदराची जोड त्यांनी दलितपणाला गोंडस रूप देऊन केलेली नाही, तर त्यामागील माणूस दाखवून केलेली आहे." ते आपण त्या स्त्रियांच्या बाबतीत पाहिलं. "त्यांच्या कलाकमळाचा देठ चिखलातून जीवनसत्व शोषून घेतो." सुंदर वर्णन केलंय त्यांनी. हा परिस्थितीचा सगळा चिखलच होता त्यांच्यासाठी. अरविंद म्हणतात, शरदचंद्रांच्या रचनामध्ये त्यांची विशाल बुद्धी, मानव आणि वस्तूंचं सूक्ष्म निरीक्षण आणि दुःखी पीडितांच्याबद्दल सहानुभूतीनं भरलेल्या हृदयांची अमिट छाप आहे. तर अगदी क्षण आणि कण देऊनच मी शरद साहित्याच्या एकेका पैलूला स्पर्श केला. माझ्या या प्रयत्नामध्ये आपण सहभागी झालात याबद्दल मी मनःपूर्वक धन्यवाद देते.